महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार देवगिरी किल्ला, त्याच्या अभेद्य भिंती आजही आपली गाथा सांगतात। मराठ्यांचा गौरवशाली इतिहास या किल्ल्याच्या प्रत्येक दगडावर कोरलेला आहे। Daulatabad Fort, a marvel of Indian architecture, its history is as captivating as its impressive walls, which have stood through centuries of change. दौलताबाद किल्ला भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना। त्याचा इतिहास त्याच्या प्रभावी भिंतींइतकाच आकर्षक आहे, ज्या शतकानुशतके बदलामधून उभ्या आहेत। सह्याद्रीच्या कुशीत दडलेला हा केवळ एक पहाड नाही, हा आहे एक हुंकार। काळाच्या छाताडावर पाय रोवून उभा असलेला एक अभेद्य प्रहरी। इतिहासाची पाने चाळली तर रक्त आणि घामाचा वास येतो, पण या किल्ल्याच्या भिंतींना कान लावले तर आजही तुम्हाला हर हर महादेव आणि अल्लाहू अकबरच्या त्या गगनभेदी गर्जना ऐकू येतील। आज आपण प्रवास करणार आहोत एका अशा वास्तूकडे ज्याला जिंकणं हे प्रत्येक सम्राटाचं स्वप्न होतं, पण ज्याला रणांगणावर हरवणं साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं। हा आहे देवगिरी, ज्याला जगाने नंतर ओळखले दौलताबाद म्हणून। गोदावरीच्या खोऱ्यात औरंगाबादपासून अवघ्या काही कोसांवर उभ्या असलेल्या या किल्ल्याची कहाणी सुरू होते 12व्या शतकात। यादवांचा राजा भिल्लम पाचवा याने एक स्वप्न पाहिले, एक अशी राजधानी जिथे शत्रूचे पाय थडकतील पण आत शिरता येणार नाही। तुम्ही विचार करा, 800 वर्षांपूर्वी जेव्हा बारूद नव्हती, क्रेन नव्हत्या, तेव्हा एका अखंड काळ्या शार पहाडाला एखाद्या शिल्पकाराने मूर्ती घडवावी तसं चहूबाजूंनी तासून काढलं गेलं। होय, हा किल्ला बांधला नाहीये, हा किल्ला डोंगर तासून कोरलाय। सुमारे 200 फूट उभ्या कडा, काचेसारखा गुळगुळीत, सापानेही सरपटत वर जाऊ नये इतका निसरडा। शत्रू सैन्याने खाली मान वर करून पाहिलं तरी त्यांची पाघडी गळून पडावी इतकी याची भव्यता। यादवांचे हे वैभव पाहून खुद्द स्वर्गातील इंद्रही थक्क झाला असेल। पण सोन्याचा धूर जिथे निघतो तिथे नजर लावणारे गिधाडही येतातच। वर्ष 1296, उत्तरेकडून एक वादळ आलं, अल्लाउद्दीन खिलजी। देवगिरी अभेद्य होती, रक्ताचा एक थेंबही न सांडता यादवांनी त्याला रोखले असते, पण नियतीचा खेळ बघा। देवगिरीत किल्ल्यात धान्याचा साठा म्हणून जी पोती भरली होती त्यात अन्न नसून मीठ सापडले। भुकेने व्याकुळ झालेल्या सैन्यापुढे राजा रामदेवरायांना शरणागती पत्करावी लागली। तलवारी हरल्या नव्हत्या, पण पोट हरले होते, आणि इथूनच देवगिरीच्या नशिबाचे फासे पलटले। नंतर आला तो लहरी राजा मोहम्मद बिन तुघलक, ज्याने देवगिरीचे रूप पालटले आणि नाव दिले दौलताबाद, संपत्तीचे शहर। त्याची महत्वाकांक्षा आकाशाला भिडणारी होती। त्याने फरमान सोडलं, दिल्ली सोडा, चला दौलताबादला। हजारो मैलांचा तो प्रवास, म्हातारे, मुले, स्त्रिया, अर्धे लोक वाटेतच संपले। दिल्ली ओस पडली आणि दौलताबाद गजबजली। पण हे वैभव औट घटकेचे ठरले। पाण्याची कमतरता आणि उत्तरेकडील बंडाळीमुळे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीला गेली। दौलताबाद पुन्हा एकाकी झाला, एखाद्या प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीसारखा। पण थांबा, या किल्ल्याचे खरे गुपित अजून बाकी आहे। याच्या संरक्षणाची रचना अशी आहे की ती पाहून आजही आर्किटेक्ट्स आपले डोके खाजवतात। किल्ल्याच्या भोवतीचा तो खंदक बघा, त्यात पाणी असायचे आणि त्यात सोडलेले असायच्या भुकेल्या मगरी। शत्रूने पोहून जाण्याचा विचार केला तर त्यांचा जलसमाधी नक्की, आणि जर चुकून कोणी तो खंदक ओलांडलाच तर पुढे त्यांची वाट पाहत असे अंधारी।
ही अंधारी म्हणजे मृत्यूचा सापळा, काळोख असा की हाताला हात दिसत नाही, नागमोडी वळणे आणि वाटेत खड्डे. शत्रू अंधारात चाचपडत पुढे जायचा आणि सरळ खोल खड्ड्यात पडायचा. वरून गरम तेल आणि उकळते पाणी ओतले जायचे. त्या अंधाऱ्या गुहेत शत्रूंच्या किंकाळ्या आजही विरल्यासारख्या वाटतात. तिथे प्रकाशाचे किरण जाण्यासही बंदी होती. तिथे शत्रू जिवंत कसा परतणार? चांद मिनार आणि मेंढा तोफ. रक्ताचा इतिहास बाजूला ठेवला तर दौलताबाद एक कलाकृती आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभा असलेला तो चांद मिनार 210 फूट उंच. पर्शियन शैलीतील निळ्या फरशा आजही उन्हात चमकतात तेव्हा वाटते की आकाशाचा तुकडाच जमिनीवर उतरला आहे. आणि ती मेंढा तोफ पंचधातूंची बनलेली, ज्याचे तोंड मेंढ्यासारखे आहे. औरंगजेबाच्या काळात या तोफेचा धडाका असा होता की मैलोन मैल जमीन हादरून जायची. अनेक राजवटी आल्या आणि गेल्या. यादव, खिलजी, तुघलक, बहमनी, निजाम, मराठे आणि मोघल प्रत्येकाने आपला झेंडा इथे फडकवला. पण हा सह्याद्रीचा वाघ आजही तसाच शांत, गंभीर आणि अचल उभा आहे. जेव्हा तुम्ही या किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर, बाले किल्ल्यावर जाऊन उभे राहता आणि खाली पाहता, तेव्हा तुम्हाला फक्त दगड दिसत नाहीत. तुम्हाला दिसतो तो स्वाभिमान, ती जिद्द आणि ती वास्तुकला जिने काळालाही झुकवलंय. देवगिरी सांगतोय की मला शस्त्राने जिंकता आलं नाही, जिंकले ते फक्त फितुरीने. हा दौलताबाद किल्ला केवळ पर्यटनाचे स्थळ नाही, तर हा एक जिवंत अनुभव आहे. एकदा तरी या वाटेवरून चला, त्या मातीला कपाळी लावा, कारण इथे पावलोपावली इतिहास श्वास घेतोय. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा केवळ एक पहाड नाही, हा एक हुंकार आहे. काळाच्या छातीवर पाय रोवून उभं राहिलेलं एक आव्हान. आज आपण अशाच एका वास्तूची सखोल चिकित्सा करणार आहोत, ज्याला जिंकणं हे प्रत्येक सम्राटाचं स्वप्न होतं, पण ज्याला रणांगणावर हरवणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. तुम्ही आव्हान हा शब्द वापरलात ना, तो अगदी अचूक आहे. कारण आपण बोलतोय देवगिरी किल्ल्याबद्दल, ज्याला नंतर दौलताबाद म्हणून ओळख मिळाली. या किल्ल्याची रचनाच अशी आहे की ती फक्त संरक्षणच करत नाही, तर समोरच्याला आव्हान देते. बरोबर. आणि आजच्या आपल्या चर्चेतून आपण या किल्ल्याच्या इतिहासातील तेच पैलू उलगडणार आहोत की हा किल्ला इतका अभेद्य का होता आणि तरीही तो वारंवार कसा जिंकला गेला. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. औरंगाबाद जवळ गोदावरीच्या खोऱ्यात उभ्या असलेल्या या अजस्र कल्पनेचा जन्म तो कसा झाला? ही गोष्ट आहे साधारण 800 वर्षांपूर्वीची. 12व्या शतकातली. यादव वंशाचा राजा होता भिल्लम पाचवा. त्याने एक स्वप्न पाहिलं. काय स्वप्न होतं ते? एक अशी राजधानी घडवायची जी केवळ शक्तिशाली नसेल, तर शत्रूसाठी एक कोडं असेल. एक असा किल्ला जिथे शत्रू पोहोचेल पण प्रवेश करू शकणार नाही. आणि या स्वप्नातूनच देवगिरीचा जन्म झाला. आणि याच्या निर्मितीबद्दलची एक गोष्ट मला नेहमीच थक्क करते. ती म्हणजे हा किल्ला विटा दगडांनी बांधलेला नाहीये, तर एक संपूर्ण काळाशार डोंगर तासून कोरून काढलाय. हे कसं शक्य आहे? हीच गोष्ट देवगिरीला अद्वितीय बनवते. कल्पना करा, आजच्यासारखी कोणतीही आधुनिक यंत्रसामुग्री नाहीये, शक्तिशाली क्रेन नाहीयेत, सुरुंग नाहीत, आणि हजारो कामगारांनी केवळ छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने एक अखंड डोंगर तासून काढला. बापरे. हो, हा डोंगर वरून खाली, म्हणजे जसं एखादा शिल्पकार मूर्ती कोरतो ना, तसा कोरला गेला. म्हणजे अक्षरशः एका दगडाला किल्ल्याचा आकार दिला गेला. हो. पण यामागे नक्की विचार काय होता? म्हणजे बांधकाम करण्याऐवजी कोरून काढण्याने असा काय फायदा झाला? प्रचंड फायदा झाला. हे बघा, बांधलेल्या तटबंदीला सुरुंग लावता येतो, तोफेनं उडवता येतो, पण जेव्हा संपूर्ण किल्लाच एकसंध खडक असतो तेव्हा त्याला पाडण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. या रचनेमुळे किल्ल्याला सुमारे 200 फूट उंच सरळसोट कडा मिळाल्या आणि त्या अशा तासल्या गेल्या की त्या काचेसारख्या गुळगुळीत आणि निसरड्या झाल्या. वर्णनांमध्ये असंही येतं की एखादा साप किंवा सरडाही त्यावर चढू शकणार नाही, इतक्या त्या निसरड्या बनवल्या होत्या. म्हणजे शत्रूला वर चढण्याची कोणतीही संधीच ठेवली नव्हती. ही तर नैसर्गिक आणि मानवी बुद्धिमत्तेची एक अभेद्य युतीच झाली, नाही का? अगदी. यादवांनी एक असं वैभव निर्माण केलं होतं जे शक्ती आणि संपत्तीचं प्रतीक होतं. पण म्हणतात ना, जिथे सोन्याचा धूर निघतो तिथे नजर लावणारे पोहोचतातच. आणि ते वादळ आलं उत्तरेकडून. वर्ष होतं 1296. नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. पण आता माझ्या मनात प्रश्न येतोय की तुम्ही आत्ताच म्हणालात की किल्ला अभेद्य होता, मग तो पडला कसा? खिलजीने असं काय केलं जे इतर करू शकले नाहीत? इथेच
इथेच देवगिरीच्या इतिहासाला एक अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळतं. गंमत म्हणजे देवगिरीचा पराभव तलवारीने किंवा युद्धाने झालाच नाही. खिलजीच्या सैन्याला किल्ल्याच्या आत प्रवेशही करता आला नाही. हा किल्ला पडला एका अशा कारणामुळे ज्याचा कुणी विचारही केला नसेल. तो पडला भुकेमुळे. भुकेमुळे? म्हणजे किल्ल्यात पुरेसा अन्नसाठा नव्हता? इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या किल्ल्यावर अशी चूक कशी होऊ शकते? हीच तर इतिहासातील एक मोठी शोकांतिका आहे. झालं असं की खिलजीने किल्ल्याला वेढा घातला. सुरुवातीला यादव राजा रामदेवराय निश्चिंत होते. त्यांच्याकडे काही महिने पुरेल इतका अन्नसाठा होता. पण काय? काही दिवसांनी जेव्हा धान्याची कोठारं उघडली गेली तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. काय झालं होतं? धान्याचा साठा म्हणून जी हजारो पोती भरून ठेवली होती त्यात धान्य नव्हतं? मग काय होतं? त्यात सापडलं मीठ. मीठ? अविश्वसनीय आहे. ही एक मानवी चूक होती की जाणीवपूर्वक केलेली फितुरी होती? यावर इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. काही जण याला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा मानतात, तर काही जण यामागे फितुरीचा संशय घेतात. कारण काहीही असो, परिणाम एकच झाला. भुकेने व्याकुळ झालेल्या सैन्याला आणि प्रजेला पाहून राजा रामदेवरायांना शरणागती पत्करावी लागली. अरे रे! या घटनेचं सार एका वाक्यात मांडलं जातं: तलवारी हरल्या नव्हत्या, पण पोट हरले होते. आणि इथूनच देवगिरीवर परकीय सत्तेचा अंमल सुरू झाला. म्हणजे एका छोट्याशा चुकीने किंवा फितुरीने एका महान साम्राज्याचा पायाच खिळखिळा केला. खिलजीनंतर या किल्ल्याच्या नशिबात आला मोहम्मद बिन तुघलक. याला तर इतिहासात लहरी किंवा वेडा सुलतान म्हटलं जातं. हो, पण लहरी म्हणणं हा त्याच्यावर अन्याय ठरू शकतो. त्याचे निर्णय अविचारी होते, पण त्यामागे एक मोठी भूराजकीय रणनीती होती असं काही जण मानतात. त्याला संपूर्ण भारतावर, विशेषतः दक्षिणेकडील संपन्न प्रदेशावर नियंत्रण हवं होतं. अच्छा. आणि त्यासाठी दिल्लीपेक्षा देवगिरी हे भौगोलिकदृष्ट्या अधिक मध्यवर्ती ठिकाण होतं. याच विचारातून त्याने देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद म्हणजे संपत्तीचं शहर ठेवलं. आणि मग त्याने तो प्रसिद्ध निर्णय घेतला, राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवण्याचा. पण त्याने फक्त दरबार हलवला नाही, तर दिल्लीच्या संपूर्ण जनतेला स्थलांतरित होण्याचा आदेश दिला. बरोबर. आणि हाच त्याचा सर्वात विनाशकारी निर्णय ठरला. त्याने फरमान सोडलं, दिल्ली सोडा, चला दौलताबादला. दिल्ली ते दौलताबाद हे जवळपास 1100 किलोमीटरचं अंतर. लोकांना आपली घरंदारं, मालमत्ता सगळं सोडून पायी या प्रवासाला लागावं लागलं. पण एवढा मोठा निर्णय घेण्याआधी त्याने दौलताबादमध्ये पाण्याची किंवा इतर सोयी सुविधांची काही पाहणी केली नसेल का? म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची शहराची क्षमता होती का? हाच तर इतिहासातील सर्वात मोठा प्रश्न आहे. यावरून दिसतं की मोठ्या योजना कागदावर उत्तम दिसतात, पण जमिनीवरचं वास्तव त्यांचं भवितव्य ठरवतं. दौलताबादमध्ये एवढ्या लोकांना पुरेल इतकं पाणी कधीच उपलब्ध नव्हतं. मग त्याने हे केलंच कसं? काही इतिहासकार म्हणतात की त्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली, तर काहींच्या मते सत्तेच्या अहंकारापुढे व्यवहार्यता झाकोळली गेली. आणि या प्रवासाचे परिणाम काय झाले? अत्यंत भयानक. म्हातारे, लहान मुलं, स्त्रिया, हजारो लोक वाटेतच तहान, भुकेने आणि थकव्याने मरण पावले. दिल्ली अक्षरशः ओसाड झाली, एक भूतांचे शहर बनली. दौलताबाद काही काळासाठी गजबजलं, पण तिथेही पाण्याची तीव्र टंचाई आणि अव्यवस्थेचं साम्राज्य निर्माण झालं. मग ही योजना पूर्णपणे फसली म्हणायची? हो, 2 मुख्य कारणांमुळे. पहिलं म्हणजे पाण्याची कमतरता आणि दुसरं म्हणजे राजधानी दक्षिणेत गेल्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये बंडाळी सुरू झाली, ज्यावर नियंत्रण ठेवणं तुघलकाला अवघड झालं. आणि मग अखेरीस त्याला आपली चूक कळाली आणि काही वर्षांतच पुन्हा राजधानी दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा तोच उलटा प्रवास, पुन्हा तीच मानवी हानी. एका चुकीच्या निर्णयाने हजारो लोकांचे प्राण घेतले आणि 2 शहरं उद्ध्वस्त झाली. खरंच इतिहासातील एक मोठं मानवनिर्मित संकट होतं हे. चला आता पुन्हा एकदा किल्ल्याच्या रचनेकडे वळूया. ती गोष्ट जी आजही स्थापत्यशास्त्रज्ञांना चक्रावून सोडते ती म्हणजे याची संरक्षण रचना. हो, ही रचना खरोखरच अद्भुत आणि तितकीच क्रूर आहे. याची सुरुवात होते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खंदकापासून. हा साधा खंदक नाही, हा पाण्याने भरलेला असायचा. काही ठिकाणी तर तो 100 फूट रुंद आहे. 100 फूट? हो, आणि त्यात भुकेल्या मगरी सोडलेल्या असायच्या. त्यामुळे शत्रूने पोहून जाण्याचा विचार केला तर त्याची जलसमाधी निश्चित होती.
ठीक आहे. समजा एखाद्या चतुर शत्रूने हा मगरींचा खंदक ओलांडलाच तर पुढे काय? तर पुढे त्याची वाट पाहत असे अंधारी. अंधारी? ओ, हे नावच किती सूचक आहे नाही का? अंधारी म्हणजे मृत्यूचा एक सुनियोजित सापळा, एक लांबलचक भुयारी मार्ग जो पूर्णपणे अंधारात बुडालेला असायचा. मी जेव्हा पहिल्यांदा त्या अंधारीमधून चालत गेले होते तेव्हा गाईडसोबत टॉर्च असूनही मला प्रचंड भीती वाटली होती. त्या मिट्ट काळोखात, त्या थंडगार दगडी भिंतींच्या मधून जाताना 800 वर्षांपूर्वीच्या सैनिकांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही करवत नाही. 1 मिनिट, म्हणजे शत्रूला एका अंधाऱ्या भुयारात पाठवलं जायचं? हो, हे तर आत्महत्येला आमंत्रण देण्यासारखं आहे. आत नेमकं काय असायचं? आतमध्ये इतका मिट्ट काळोख असायचा की हाताला हात दिसणार नाही. हा मार्ग सरळ नव्हता तर नागमोडी वळणांचा होता, ज्यामुळे शत्रू गोंधळून जायचा. काही ठिकाणी अचानक रस्ता वर चढतो तर काही ठिकाणी खाली उतरतो. अच्छा. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे या मार्गात ठिकठिकाणी अचानक खोल खड्डे होते. शत्रू अंधारात चाचपडत पुढे जायचा आणि काही कळायच्या आत सरळ त्या खोल खड्ड्यात पडायचा. आणि मग त्या खड्ड्यात पडलेल्या सैनिकांचं काय व्हायचं? तिथून सुटकेची काहीच शक्यता नसायची. वर असलेल्या झरोक्यांमधनं किल्ल्यावरील सैनिक त्या खड्ड्यात पडलेल्या शत्रूंवर उकळतं तेल, गरम पाणी आणि जळते निखारे ओतायचे. विचार करा, त्या अंधाऱ्या बंदिस्त गुहेत शत्रूंच्या किंकाळ्या घुमत असतील, पण बाहेर त्यांचं अस्तित्वही उरत नसेल. अंगावर काटा येतो हे ऐकून. हो ना? या रचनेबद्दल असं म्हटलं जातं की तिथे प्रकाशाचे किरण जाण्यासही बंदी होती. तिथे शत्रू जिवंत कसा परतणार? ही निव्वळ संरक्षण रचना नव्हती, तर शत्रूच्या मनात धडकी भरवणारी एक मानसिक रणनीती होती. म्हणजे शत्रू लढून नाही तर गोंधळून आणि घाबरूनच संपून जायचा. पण या रक्तरंजित इतिहासाच्या पलीकडे दौलताबादमध्ये काही सुंदर गोष्टीही आहेत नाही का? नक्कीच. या किल्ल्याने फक्त युद्धच नाही तर कलेलाही आश्रय दिला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी उभा असलेला चांद मिनार. बहमनी सुलतानांनी बांधलेला हा 210 फूट उंच मिनार पर्शियन स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याची खासियत काय आहे? विजयाचं प्रतीक म्हणून बांधला गेला होता, पण आज तो कलेचं आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून उभा आहे. आणि ती प्रसिद्ध मेंढा तोफ, तिच्याबद्दलही खूप ऐकलंय. हो, मेंढा तोफ ही किल्ल्याच्या शक्तीचं प्रदर्शन आहे. ही औरंगजेबाच्या काळातली तोफ आहे. तिचं तोंड मेंढ्याच्या तोंडासारखं आहे, म्हणूनच तिला हे नाव मिळालं. पण मला एक प्रश्न पडतो, किल्ला इतका अभेद्य होता, मग त्यांना एवढ्या मोठ्या तोफीची गरज काय होती? ही तोफ बचावासाठी होती की आक्रमणासाठी? हा खूप चांगला प्रश्न आहे. ही तोफ मुख्यतः बचावासाठीच होती. किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर ठेवलेली ही तोफ शत्रूला दूरवरच रोखून धरू शकत होती. पण तिचं वैशिष्ट्य आहे तिच्या निर्मितीमध्ये. ही तोफ पंचधातूंनी बनवलेली आहे. पंचधातू म्हणजे सोनं, चांदी, तांबे, लोह आणि शिसे यांचे एक विशिष्ट मिश्रण. या मिश्रणामुळे तोफ प्रचंड तापमानालाही तडा न जाता टिकून राहायची. सततच्या माऱ्याने तोफेची नळी तापून फुटण्याचा धोका यामुळे कमी व्हायचा. हे त्यावेळचं धातुशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे शक्ती, संरक्षण आणि कला यांचा एक अजब संगम या किल्ल्यावर पाहायला मिळतो. यादव, खिलजी, तुघलक, त्यानंतर बहमनी, निजाम, मराठे आणि मग मोगल, कितीतरी राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. हो, आणि विशेष गोष्ट ही आहे की सत्ताधारी बदलले, झेंडे बदलले, नाव बदललं, पण किल्ला तसाच उभा आहे. तो प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा आणि चुकांचा साक्षीदार आहे. म्हणूनच त्याला सह्याद्रीचा वाघ म्हटलं जातं, जो आजही तसाच शांत, गंभीर आणि अचल उभा आहे. जणू काही तो सगळ्यांना हरवून स्वतः जिंकलाय. आणि जेव्हा कोणी या किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे बालेकिल्ल्यावर जाऊन उभं राहतं, तेव्हा काय अनुभव येतो? त्या उंचीवरून खाली पाहिल्यावर काय दिसतं? तेव्हा फक्त दगड आणि बांधकाम दिसत नाही. तेव्हा दिसतो तो स्वाभिमान, ती जिद्द आणि ती वास्तुकला जिने बलाढ्य सम्राटांनाच नाही तर खुद्द काळालाही हरवलं. वरून दिसणारा तो प्रचंड विस्तार पाहिल्यावर लक्षात येतं की कितीतरी साम्राज्य या मातीत मिळून गेली, पण हा किल्ला आजही थाटमानेने उभा आहे. तो अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की या किल्ल्याच्या मातीत पावलोपावली इतिहास श्वास घेतोय. आणि शेवटी कदाचित हा किल्लाच स्वतःची कहाणी सांगतो. तो म्हणतो की शस्त्राने मला जिंकता आले नाही, जिंकले ते फक्त फितुरीने किंवा चुकीच्या निर्णयांनी. हे वाक्य या किल्ल्याच्या इतिहासाचं अचूक सार आहे.
मग ती धान्याच्या जागी मीठ सापडण्याची घटना असो किंवा तुघलकाचा पाणी पुरवठ्याचा विचार न करता राजधानी हलवण्याचा निर्णय असो. देवगिरीचा पराभव नेहमीच अंतर्गत कमजोरीमुळे किंवा मानवी चुकांमुळेच झाला, रणांगणावरच्या शौर्यामुळे नाही. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा. देवगिरीचा इतिहास आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. कोणतीही व्यवस्था, मग ती लष्करी असो, कॉर्पोरेट असो वा सामाजिक, कागदावर कितीही अभेद्य दिसत असली तरी तिचं भवितव्य छोट्यातल्या छोट्या मानवी चुकांवर किंवा जमिनीवरच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यावर अवलंबून असतं. खास तो महत्वाचा प्रश्न आहे. देवगिरीचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की सर्वात मोठी आणि अभेद्य वाटणारी भिंत बाहेर नसते, ती आपल्या नियोजनातल्या आणि अंमलबजावणीतल्या त्रुटींमध्येच दडलेली असते. बाहेरच्या शत्रूपेक्षा आतला शत्रू नेहमीच जास्त धोकादायक असतो. याचा विचार आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे.